नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओमकार वेदा सोसायटी परेल विलेज या ठिकाणी आपण आलेले आहोत. श्रद्धा सिद्धेश देवरुखकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया देवरुखकर कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. मंदिरात ठेवते फूल आणि पान, सिद्धेश्वरांचं नाव घेते, ठेवून सर्वांचा मान. चला, हा सगळ्यांचा मान आज ठेवलाय. द्या ओळख करून. मिस्टर नमस्कार. मुलगा, हो. सासू सासरे, नमस्कार. मम्मी पप्पा नमस्कार. आणि आमचे सगळे बिल्डिंगचे आणि नातेवाईक. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं मुंबई अंधेरी. आणि तुमचं? मालाड मुंबई जनकाला नगर. तुमचं सगळं बालपण अंधेरीतलं. कसं गेलं बालपण? तुमच्या घरी कोण कोण होतं? मम्मी डॅडी, लहान बहीण, काका काकी, आजी आजोबा, त्यांची 2 मुलं. शाळा कुठली? बॉम्बे अंधेरीची, बॉम्बे केम्ब्रिज. आणि तुमची शाळा? सेंट अन्स. आणि कॉलेज? जमनालाल बजाज इंजिनिअरिंग. तुमचं? माझं कॉमर्सचं आरे पोदर आणि मग मॅनेजमेंटचं IAS बँड्रा. तुमची ओळख कुठली? अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? मी फक्त तुमची ओळख कुठली एवढंच विचारलं. कधी झाली? मॅट्रिमोनियल साईट थ्रू मम्मी पप्पांनी. तुम्ही नाही? नाही. म्हणजे अगोदर आई वडिलांनी बघितली, नंतर आम्ही बघितली. म्हणजे असं कसं शक्य आहे? रोज रात्री ऑफिसमधून येण्यापूर्वी एकदा चेक करून बाहेर पडायचा ना? आम्ही तर सेम सिटीमध्ये पण नव्हतो. म्हणजे हे मुंबईमध्ये आणि मी जयपूरमध्ये होते. का? माझं ऑफिस तिथे होतं. पहिल्यांदा कधी भेटले दोघे? भेटला तर असाल की? हो, घरी भेटलेलो. कोणाच्या? माझ्या. तुम्ही गेले होते? हो, आम्ही गेलेलो. आठवतोय दिवस? मला आठवतं. तुम्हाला आठवतोय? तुम्ही विसरलात वाटतं तो दिवस? नाही आठवत. आठवतं. काय झालं होतं? हे लोक 4 वाजता येणार होते. आम्ही वाट बघत बघत ते लोक 7 वाजता आले. काय कुठे फिरायला गेला होता? काय हो? का 7 वाजले? येता येता म्हणजे घरी तयारी करायला वेळ लागला. आणि मग तुम्हाला कसली तयारी करायची होती? मला तयारी करायला वेळ लागला घरातल्यांना. निघता उशीर झाला आणि मग जरा रस्ता चुकलो आणि मग फिरत राहिलो. हो का? मला वाटतं अंधेरी फिरत राहिले. अरे बिचारी, सुरुवातच फिरण्याने झाली तुमची. पण मग लगेच लग्न ठरलं? ज्या दिवशी बघितलं नाही, त्या दिवशी नाही. 1 आठवडा दिला आम्हाला बोलायला दुसऱ्यांची. आणि मग 1 आठवडा तुम्ही एकमेकांशी बोलत होता? कुठे? फोनवर. अच्छा, मला वाटलं बाहेर भेटला. नाही, दोघे भेटलाच? कारण ही जयपूरमध्ये होती आणि मी मुंबईमध्ये होतो तेव्हा. हो हो हो. मी खूप लांब होता त्यामुळे फक्त फोनवरूनच बोललो. फक्त फोनवर. आणि मग आलात कधी? लग्न झाल्यानंतर पण मी जयपूरमध्येच होती. अपडाऊन करायची मी. मदर फ्रायडेला ती तिकडनं फ्लाय करायची आणि मग सर दर मंडेला मग इकडनं ती परत फ्लाय करून जयपूरला जायची. अरे बापरे, असं कधी 6 महिने करत होता? 3 महिने केले. 3 महिने. पण मग फायनली मग कधी यायचा निर्णय झाला मुंबईत? मी त्याच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतर मी ट्रान्सफरसाठी अप्लाय केलेलं. ते झाल्यानंतर मग शिफ्ट. कसं असतं लग्नानंतर? किती वर्ष झाली लग्नाला? आता 7 वर्ष होती. 7 वर्ष? कसं असतं? काय बदल होतात का? जास्ती नाही, थोडेफार. नाही, तुम्हाला काय वाटतं? थोडेफार, जास्त नाही. काय बदल येतात? साधारण काय बदल होतात? बदल म्हणजे आता अगोदर कसं प्रत्येक गोष्टीत गोड बोलणं असतं. काही पटलं नाही तरी गोड बोलणं असतं. आता बोलणंच नाही. किती प्रामाणिक उत्तर दिलंय त्याने. पण आता 7 वर्षात वेळ मिळतो एकमेकांना? हो हो. खूप फिरता? फिरत नाही, पण एकत्र असतो. म्हणजे आम्हाला दोघांना असं फिरायची आवड एवढी नाहीये, पण एकत्र असावं, कुठेही जावं. शॉपिंगला पण म्हणजे घराची शॉपिंग करावी ना तरी पण आम्ही दोघं एकत्र जातो. कोथिंबीर आणायची असेल तेवढं नाही आम्ही. नाही, ते डॅडी करतात. ते डॅडी करतात. हे बरं आहे, कोथिंबीरला डॅडी. आणि मासे आणायला तरी ती मम्मी. ती आई. म्हणजे काट्याच्या पदार्थ आई. काय वेगळंच आहे यांच्याकडे वाटून घेतलेली कामं. पण सगळं आनंदात आहे. हो की? भविष्यात काय करायची इच्छा आहे तुम्हाला? काही नाही, सगळे खुश राहावेत. मुलगा चांगला व्हावा, चांगला अभ्यास करावा आणि कमी मस्ती करावा. कमी मस्ती करावा. कमी मस्ती करावी. शाळेतून कंप्लेंट कमी यावे. कमी
नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो त्याच्याकडे बघून त्याची एकही तक्रार येत नसणार. मला खूपदा बोलवतात शाळेमध्ये, खूप वेळा शाळेमध्ये बोलवतात. तुम्हाला हा, ते मुलावर तुमचं प्रेम आहे म्हणून, कळलं का? तो मस्ती करतो म्हणून नाही बोलवत. आणि आजपासून मी तुम्हाला खात्रीने सांगतो, टीव्हीवरती सगळे त्याला बघतायत, जरा जरी तर मस्ती करत असेल ना तर उद्यापासून तो एकदम बघा गुड बॉय सारखा वागतो की, हो की नाही? प्रॉमिस? प्रॉमिस? बघितलं कसला गोड आहे तो, बघितलं? पहिल्या खेळाला सुरुवात करणार. तुम्हाला एक चिठ्ठी मिळेल, त्या चिठ्ठीवरून तुम्ही त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचा. काय हो, आणतील असं वाटतंय? खरं 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 विचारतो तुम्हाला, मन काय सांगते तुमचं? आणते. पण घरात जनरली तुम्ही कामं जास्त करता की ते त्या करता? इक्वली असं, पण ती जरा जास्त करते. हो का? आज काय कार्यक्रम म्हणून कौतुक करताय? अगोदरचे 3-4 एपिसोड पाहिलेत. अभ्यास कळतो लगेच. नाहीतर उद्यापासून कोथिंबीर आणायला जावं लागेल. आवळा देऊन कोहळा काढणे. वेळ सुरू झाली. आवळा देऊन कोहळा. लवकर सांगा, क्ल्यू आहे. तिथे चिठ्ठी असणार, तिथे दुसरी मिळेल. दुचाकी. 30 सेकंद फरारी झाली. की सवारी. दहा, 9, अंगणातली वाघ. 7, 6, 5, 4, 3, 2. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. तरी तुम्हाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्षात एवढी कशी हंडी भरली? काय हो, काय असेल याच्यात? कौतुक असेल असं वाटतं की तक्रारी असते? नक्की कौतुक असेल. कौतुक असेल. हो हो. तुम्हाला काय वाटतं? तक्रारी पण असतील. चला आपण एक एक चिठ्ठी घ्यायला सुरुवात करू ना, बघू काय होतं. पहिलंच कौतुक, आपला स्वभाव फटकळ आहे. आहे, मान्य आहे. जे आरोप मान्य. मनात आहे ते आहे. म्हणजे मागून नाही, जे आहे ते तिथल्या तिथे हिशोब करायचा. व्हेरी गुड. मिस्टरांना मित्रांसोबत जायला देत नाहीत तुम्ही? नाही, असं नाहीये. हं? असं नाहीये. असा एक आरोप आहे, कोणी केला असेल, पण तो मान्य आहे का तुम्हाला? पण त्यांना विचारू शकतात, मान्य तर नाहीये. मी उलट बोलते त्यांना, तुम्ही बरं, जाऊन त्याला विचारतो, तुम्हाला मान्य आहे का हो आरोप? नाही नाही. हं? आरोप मान्य नाही म्हणजे जायला देत नाही की देते? हा, जायला देते. देते? हो हो. तुम्हीच केला आरोप हा? नाही नाही, असं मी म्हणणार नाही. एखाद्या काय हुशार तक्रार आहे. समजा एखाद्या मैत्रिणीने किंवा एखाद्या मुलीने फोन केला त्याला, तर तुम्ही खूप विचारपूस करता त्याची, उलट तपासणी घेता. हो. ऑफिस मधून त्यांना कधी उशीर झाला तर सतत कुठे आहे कुठे आहे, आता कुठपर्यंत पोहोचला, आता कोणाबरोबर आहे, असे सतत प्रश्न विचारता. नाही. हं? नाही. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कोणाबरोबर वगैरे एवढं विचारत नाही, पण कुठे आहे, अजून कुठे पोहोचला होता, कुठे आहे. म्हणजे हा आरोप तुम्हाला मान्य आहे? नेहमी नाही करत, कधीतरी. म्हणजे आता जे ड्रायव्हिंग असेल त्याच्या. अहो, येऊ द्या, एक पहिलीच आली आहे. खूप डायटिंग करता? खूप नाही, पण हा. खूप नाही पण हा. सासू सासऱ्यांशी फार कमी बोलता? सगळ्यांचीच तशी म्हणजे कमीच बोलता तुम्ही. रेंजचा प्रॉब्लेम आहे घरात, रेंजचा प्रॉब्लेम आहे. रेंजच नाही तर बोलणार कसं, असं आहे ना, मध्ये मध्ये रेंज जाते. हा, नोकरीवरून घरी येताना भाजी आणणे किंवा मार्केटिंग करणे हे आवडत नाही तुम्हाला? नाही. हा, मान्य आहे. हा. खूप छान डान्स करता? नाही. हं? मी नाचायला नाही सांगत. सासू सासऱ्यांवर इतकं प्रेम करता की कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला आई बाबांचा विसर पडतो, असा आरोप कौतुक असं मिश्र भावना इथे व्यक्त झाले. काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? या काही आरोप जे आहेत की साधारणतः स्वभाव फटकळ आहे,
त्याच्यामुळे स्वाभाविक आहे कधीतरी पटकन तुम्ही जेव्हा बोलता त्या समोरच्याला वाईट वाटू शकतं. पण बहुतेक वेळेला काहीतरी चांगलं व्हावं म्हणून बोलतो. जसं की कोणी तर डॅडी असले तर त्यांना नाही गोड खायचं, तर तुम्ही ते खालता तर तुम्ही बोलणार, तर त्यांना काही गोष्टी नाही करायच्या त्यांच्या हेल्थसाठी, तर तुम्ही बोलल्यावरती मग ते कधी गोड बोलून नाही समजा की तुम्ही थोडंसं तिखट बोल. गोड खाऊ नका हे तिखट सांगतात त्या. चांगला आहे स्वभाव. आणि यांच्या बाबतीत काय, ते जे काही आरोप होते मित्रांबरोबर जाऊ देत नाही, जाऊन देते. काय म्हणणं सांगा, जाऊ देतात. पुढच्या आठवड्यात तुम्हाला 10 दिवस जायचंय मित्रांबरोबर समजा, तर तुमची परवानगी आहे? बघा, लवकर फोन करा आणि मित्रांना कॉल करा. कन्फर्म करतो मी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही स्वतःमध्ये आजपासून कुठला करा? दरवर्षी नेहमीची कंप्लेंट असते की बाहेर जाणं जास्त होत नाही, बाहेर जाणं जास्त होत नाही. म्हणून आता पुढच्या वर्षीपासून मी सुरुवात करतो की दरवर्षी ॲटलिस्ट पूर्ण फॅमिली ट्रिप अशी कुठेतरी बाहेर 5-6 दिवस, कमीत कमी 7-8 दिवस काढायची. म्हणजे कुठे? कुठेही. म्हणजे आता जसे की पुढच्या वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये दुबईला चाललो. दुबईला चालले? वा वा वा. सगळे बॅगा भरायला घ्या लगेच. मी फोन करून उंट वगैरे बुक करून ठेवू का तिकडे? तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडं किचन मध्ये लक्ष द्यायचं. 7 वर्षात जे जमलं नाही ते बांदेकरांनी करून दाखवलं. किमान बोलले देवा त्यांची रेंज फक्त किचन मध्ये येऊ द्या. मिस्टरांच्या स्वभावातला कुठला बदल तुम्हाला आवडेल? कमी विसरणे गोष्टी. सांगितलेल्या गोष्टी कमी विसरणे. कळलं? लक्षात आलं? आणि तुम्ही सांगा, वहिनीतल्या स्वभावातला कुठला बदल तुम्हाला आवडेल? थोडाफार फटकापणा कमी होणं. हा, म्हणजे बोलणं जे आहे पटकन, त्याच्यामुळे समोरच्याची मनं दुखावतात. नकळत, काही कारण नसतं, पण कधी कधी समोरच्याला वाईट वाटू शकतं. आणि हेतू त्या मागचा चांगलाच असेल, पण समोरच्याला जरा दुःख जास्त वाटतं. जरा बघा, जरा रिपेअर करा ही गोष्ट. हा, आता चित्र काढायचं. काढलाय पेंग्विन. अभिनंदन. चला, बक्षीस तुम्हाला मिळालं. या, तुम्ही या. असते नागाला वाजवतात ना, त्याला पुंगी म्हणतात. अच्छा अच्छा. कळलं का? नशीब लुंगी नाही काढली, मराठीचा प्रॉब्लेम म्हणून. त्याच्यामुळे हा गोंधळ झाला. सुनेबद्दल सांगावं. आमचं 5 जणांचं एकदम व्यवस्थित आहे घरामध्ये, एकमेकांबरोबर व्यवस्थित एकदम. मी म्हटलं का काय वेगळं आहे?
सून बाई कशी आहे? हा थोडीशी रागिष्ट आहे. हो हो रागिष्ट आहे. बाकी सगळं प्रेमाने करते. मी आजारी असल्यावर पण माझी सेवा तिने केली. पण आता जशी चित्र काढलेली कोथिंबीर वडी तुमच्याकडे कधी केली आहे का हो? नाही नाही कधीच नाही. मी हातात देते तिच्या करून. तुम्ही देता? लेक नाही ना मला एकच मुलगा आहे. सासरे बोल. तिला झोप फार प्रिय आहे. जसं वेळ मिळेल तसे ती त्याच्यातून झोप काढते ती. मग चांगलं आहे ना. हो, चांगलं. आता तुमची कमी झाली आहे त्याला आमचा प्रॉब्लेम आहे. हे पहाटे 4ला उठून बसत असतील. आपण काय करायचं हो की नाही? बरोबर पटलं बघा मुलाला. तुम्ही यांच्या? मी आई तिची. हा मग जावयाबद्दल सांगा. जावई चांगलीच आहेत आमचे. हा मी कुठल्याही कामासाठी म्हणजे बोलवलं तर घरी येतात, राहतात बघा. आमच्यावर मिळून मिसळून सगळ्या आमच्या कुटुंबावर, जॉईंट फॅमिली आमची, सगळ्या कुटुंबाबरोबर ते मिळून मिसळून राहतात एकदम. आमचे म्हणजे त्यांची आमची 5 म्हणजे सगळी मिळून 5 भावंड, त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर त्यांचं चांगलं आहे आणि चांगले व्यवस्थित ते राहतात. तुम्ही खुश आहात एकदम हो हो जावयाच्या हो. बाबतीत? सगळ्यात मिळून मिसळून राहतात ते. आणि जसं हे आई वडील त्यांचे तसेच आम्हाला पण समजतात आणि घरी पण येत जात असतात, काळजी घेत असतात आमची. बदल करायचे ठरले मग आजपासून, उद्यापासून काय करणार? पण आज क्षमा मागायची असेल मम्मीची म्हणजे सासूची. त्यांना कधी कधी म्हणजे खूप जास्ती बोललेली आहे भांडणामध्ये. नंतर वाटले की नको बोलायला पाहिजे होतं तेव्हा. कारण की मग ते एकदा वाईट बोललेलं की मग ते तसंच राहतं थोडंफार. बरोबर, तेच मी पुसायला आलोय. आजपासून पुन्हा एकदा ती पांढरी, म्हणजे मगाची कसं तो ड्रॉइंग बोर्ड होता पांढरा, तसं आज कालपर्यंत जर काही चुकून कुठे काही झालं असेल आज ते पुसायचं आणि पुनश्च हरिओम म्हणतात तसं पुनश्च ओंकारा असं म्हणूया. हा तुम्ही आज क्षमा मागायची असेल? मागायची असेल ऍक्च्युली माझ्या मम्मी डॅडींचीच. कारण लहानपणापासून मी कसं म्हणजे एकुलता एक असलं तरी मला असं पॅम्पर केलं नव्हतं, नुसतं स्ट्रिक्ट खूप ठेवलेलं, तर सगळ्या गोष्टी मानायचो मी. एकदा मग मी नोकरीच्या निमित्तानं जेव्हा बाहेर परदेशी गेलो आणि मग परत पुन्हा आलो, मग मी थोडंफार माझ्यासारखं जगणं चालू केलं की मग हे असं करू नको ते तसं करू नको, पण नाही मला आता हे असं जमतं वगैरे. तर मग त्यांना असं सवय नव्हती. जो मुलगा 18-20 वर्ष सतत जे काही बोललो तसं ऐकायचं आणि आता अचानक स्वतःच्या मनाचं करायला लागलं, मग त्यांना थोडं वाईट. तर मग असं राग म्हणून घेऊ नका ते. आता नाही असंच होत असेल बऱ्याचशा घरात. आणि मग काय होतं, नकळत त्या घराचं उंबरठं ओलांडून आलेली जी गृहलक्ष्मी असते ना, तिच्यामुळे बदलला असं उगाच म्हटलं जातं. पण असं काही नसतं. शेवटी बघितलं तर या दोन्ही कुटुंबामध्ये म्हणजे दोघांचंही कौतुक, कारण त्या दुसरीकडनं इथे आल्या पण संपूर्ण घराला आपलंसं केलं. आणि जावयाने सुद्धा सासरची माणसं आणि आई वडील यांच्यात अंतर ठेवायचं हा निर्णय घेतला. किती गोष्ट महत्वाची आहे. प्रत्येक जावयांनी खरं तर हे केलंच पाहिजे. हसत राहा, आनंदात राहा. तेव्हा या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू, धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.